श्रीरामपूरमध्ये कारचा भीषण अपघात। 4 सेकंदात कारच्या 5 पलट्या। भरधाव कारच्या अपघातात एक जण जागीच ठार। मंडळी, ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात। एका सेकंदात कसं होत्याचं नव्हतं होतं हे दाखवण्यासाठी या अपघाताची दृश्य पुरेशी आहेत। ही घटना आहे श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावरची। अतिवेगाने जाणाऱ्या कारचा अपघात होतो। सुमित दळवी या 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू होतो। शुक्रवारी 14 तारखेला घडलेल्या या घटनेत 2 जण हे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। मंडळी, हा सीसीटीव्ही व्हिडिओ अगदी नीट पहा। रात्री 11:46 वेळ आहे। एक कार वेगाने येते। सीसीटीव्ही मध्ये जो परिसर दिसतोय तिथे येतानाच ती कार अनियंत्रित झालेली दिसते। कार येते, आधी डिवायडरला धडकते, त्यानंतर रोडवरच्या लाईटच्या खांबाला धडकते आणि अगदी 4 सेकंदात किमान 4 ते 5 वेळा ही कार पलटी घेताना दिसते। कार धडकल्यानंतर रोडवरून जाणारा एक दुचाकी स्वार पटकन मागे फिरतोय। सुदैवानं रोडवर खाली पडलेला खांब त्याच्यावर कोसळत नाही, म्हणून त्याचाही जीव वाचलाय। दुसरीकडे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या एका कारचे इमर्जन्सी लाईट सुद्धा सुरू होताना दिसतात। हा सीसीटीव्ही व्हिडिओ एकदा पुन्हा पहा। कार येते, दुभाजकाला आदळून ती पुढे जाऊन उलटते, खांबावर धडकून पुढे पलट्या घेत जाते, खांब खाली कोसळतो आणि अगदी काही सेकंदात धूर धूर होतो। यावरून या कारच्या वेगाचा अंदाज लक्षात येतोय। घडलं असं की श्रीरामपूर शहरातले प्रसिद्ध पारिजात कोल्ड्रिंकचे चालक विजय दळवी यांचा मुलगा अमित दळवी याचा विवाह होता। दुपारी मोठ्या थाटामाटात हा विवाह समारंभ पार पडला। त्यानंतर संध्याकाळी पाहुण्यांना वाटी लावल्यानंतर सुमित दळवी आणि त्याचे 2 जोडीदार हे बेलापूरकडे नातेवाईकांकडे गेले होते। त्यानंतर रात्री 12 वाजेच्या दरम्यान टाटा नेक्सॉन गाडीने श्रीरामपूरकडे ते परत यायला निघाले। त्याच वेळेला बेलापूर श्रीरामपूर रोडवरच्या जुन्या वडाच्या झाडापुढे वाहन चालकांचा गाडीवरचा ताबा सुटला, तेव्हा हा अपघात घडलाय। या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय। कारच्या भागांचे तुकडे रस्त्यावर सगळीकडे पसरलेले होते। सकाळी घटनास्थळ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसलाय। शुक्रवारी एकीकडे घरात मंगल प्रसंग झाला असतानाच दुसरीकडे एका तरुणाचा मृत्यू झाल्यानं सध्या श्रीरामपूरमध्ये हळहळ व्यक्त होते। प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट, लोकमत।